की कोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात. तर विकासात अडथळे येतात, घरातल्यांची प्रगती खुंटते, आर्थिक उन्नतीमध्ये अडथळे निर्माण होतात, व्यापार किंवा उद्योग असेल तुमचा काही तर तो वृद्धिंगत होत नाही, वाढत नाही. तुमच्या घरात काही कार्य ठरतंय तर त्याच्यात अचानक अडथळे येतात. घरातल्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येणं, प्रमोशनमध्ये अडचणी, अशा प्रकारे कार्यविघ्न निर्माण होतं. आणि एकंदरीतच द्वारवेधामुळे अनेक अडचणींना घरातली लोक सामोरी जातात. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही समस्या तर सांगितली पण उपाय सुद्धा सांगा. साधे सोपे उपाय आहे ज्यामुळे जरी तुमच्या घरात द्वारवेध निर्माण झाला असेल, तुमच्या दारासमोर एखादी गोष्ट असेल जी तुम्ही नाही काढू शकत, तरी तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे द्वारवेधाचा जो काही दोष आहे तो निघून जाईल. काय उपाय आहे? पहिला उपाय म्हणजे घरात कृष्णाची बासरी लावावी. तुमच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला तुम्ही भगवान श्रीकृष्णांची बासरी लावू शकता किंवा घरात दरवाजासमोर जपमाळेचं चित्र सुद्धा तुम्ही लावू शकता. घरात पेटत्या दिव्याचं चित्र लावणं हे सुद्धा द्वारवेधावर उपाय मानलं जातं. आणखीन एक चांगला उपाय म्हणजे घरात नमस्काराचा हात असलेलं चित्र लावावं. म्हणजे 2 हात जोडून नमस्कार केला जातोय असं जे चित्र आहे ते तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. आणखीन एक उपाय म्हणजे घरात दरवाजासमोर हत्तीच्या कळपांचं चित्र लावावं. हत्ती सुख समृद्धीचं कारक मानला जातो आणि त्याचं चित्र तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता, ज्यामुळे द्वारवेध दूर होतो. घरात दरवाजासमोर कमंडलूचं चित्र लावणे देखील लाभाचे ठरते. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर द्वारवेध येत असल्यास त्याला उपाय करता येतो, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. जे वेगवेगळ्या प्रकारचे वास्तुदोष सांगितलेले आहे वास्तुशास्त्रामध्ये, त्यामध्ये द्वारवेध हा एक अतिशय महत्वाचा वास्तुदोष सांगितलेला आहे आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. तर उपाय काय करायचे ते सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिले. एकंदरीतच तुमचा घराचा जो प्रवेशद्वार आहे तो अडथळा विरहित असावा, कुठल्याही